नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये स्काय अँड पीस. तर सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी, भरभराटी आणि आरोग्यदायी जावो हीच सदिच्छा. तर आजचं नवीन वर्ष आपण जाणार आहोत आपल्या ऐतिहासिक वारसा बघण्यासाठी, जी आहे कोंडविटे बुद्धिस्ट लेणी. ती बघूया, त्याचा परिसर, त्याचा अभ्यास आपण करूया या आपल्या नवीन वर्षाच्या पहिल्या ब्लॉगमध्ये. जे चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर यूट्यूबवरती स्काय अँड पीस हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. अंधेरी स्टेशन उतरल्यावर पूर्वेला 333 नंबरची बस पकडून आपण डिरेक्टली येतो कोंडविटे लेणी या लेणीच्या प्रवेशद्वाराजवळ. गेट आणि या लेणीबद्दल या फलकावरती माहिती लिहिली आहे. कोंडविटे बौद्ध लेणी आणि ASIचा फलक देखील तुम्ही बघू शकता. या ठिकाणी देखील हा लावलेला आहे आणि याच्यावरती माहिती देखील दिली आहे. तर मित्रांनो, आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला इथे QR कोड्स तर आपल्याला ऑनलाईन तिकीट काढावं लागतं. फक्त 20 रुपये एवढं तिकीट आहे. जर तुमच्याकडे ऑनलाईन असेल, UPI असेल, जी गुगल पे असेल किंवा तुमच्याकडे नसतीलही, त्यावेळेस हे जे काही सेक्युरिटी गार्ड आहेत ते त्यांच्या थ्रू तिकीट काढून देतात. सो चांगली फॅसिलिटी आहे या ठिकाणी. तर समोरच पाहू शकता तुम्ही कोंडविटे बुद्धिस्ट लेणी हा एक लेणी समूह आहे. जवळपास 19 लेणी समूह या कोंडविटे लेणीमध्ये आहेत. सो आपण एक एक करून या लेणीचा आपण अभ्यास करूया. आजूबाजूला असं एक सुंदर असं गार्डन आहे. सो खूप छान आणि स्वच्छ असा परिसर या कोंडविटे लेणीचा आहे. तर बघूया आपण ही कोंडविटे बुद्धिस्ट लेणी. आपण पोचलो आहे लेणी क्रमांक 1 ठिकाणी. त्या लेणी क्रमांक 1मध्ये काय काय आहे ते आपण आता आतमध्ये जाऊन बघूयात. आहे लेणी क्रमांक 1. आणि या लेणी क्रमांक 1च्या स्तंभावरती सुंदर असं नक्षीकाम तुम्हाला बघायला मिळेल. इथे 2 स्तंभ आहे. त्या दोन्ही स्तंभांवरती सुंदर असं हे नक्षीकाम तुम्हाला पाहायला मिळतंय. तुम्ही कोणतीही बुद्धिस्ट लेणी बघाल तर प्रत्येक लेणीच्या जो काही पहिला भाग असतो, समोरचा जो भाग असतो, त्याच्यावरती तुम्हाला पिंपळाकृती अशी कमान तुम्हाला पाहायला मिळते. सो याचा अर्थ आहे की या सर्व ज्या लेण्या आहेत त्या बुद्धिस्ट लेण्या आहेत. सो आतमध्ये आपण जाऊन बघूयात की आतमध्ये काय काय आहे. या लेणीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. सो लेणी क्रमांक 2मध्ये तुम्हाला इथे एक अर्धवट किंवा अपूर्ण असं तुम्हाला स्तूप पाहायला मिळतं आहे. आणि त्याच्या समोरच एक भिंतीमध्ये कोरलेलं तुम्हाला स्तूप बघायला मिळतं आहे. ज्या स्तूपाला आपण म्हणतो की बुद्धांचं प्रतीक आहे. म्हणजे हा जो काही ही जी काही लेणी आहे ही लेणी अर्थात जे स्तूप असतं ते थेरवाद पंथामध्ये असतं, ज्या ठिकाणी बुद्धांचं रूप नसतं, त्यांचं प्रतीकाचं पूजन केलं जातं. तर ह्या लेणी क्रमांक 2मध्ये बुद्धांचं रूप तुम्हाला बघायला मिळतं आहे. हे जे काही बुद्धांचं स्तूप आहे ते तुम्हाला बघायला मिळतं आहे. आणि आजूबाजूला जी काही लेणी आहे ही लेणी अपूर्ण अवस्थेत बघायला मिळते. तुम्ही बघू शकता इकडे. अपूर्ण असण्याची 2 कारणं आहेत, 3 कारणं आहेत. एक तर ही जी काही लेणी बनते ती लेणी बनते बेसॉल्ट या खडकापासून. जर बेसॉल्ट खडक ठिसूळ असेल तर ती लेणी तिथेच अपूर्ण सोडण्यात येते. त्याचप्रमाणे जी काही युद्धजन्य परिस्थिती असेल त्यावेळेस जर धन कमी पडत असेल तर ह्या लेणी अपूर्ण राहतात. सो बघू शकता तुम्ही इथे छताचा भाग. हा छताचा भाग देखील पूर्ण असा चौकोनी आहे. आणि या लेणीच्या बाजूलाच तुम्हाला एक पाण्याची पोळी, म्हणजे पाण्याचं जे काही टाकं आहे ते पाण्याचं टाकं या ठिकाणी बघायला मिळतं आहे. याचा वापर पाणी पिण्यासाठी त्यावेळेस केला जात असे. सो हे पाण्याची पोळी तुम्हाला अजून या लेणीमध्ये खूप सारे समूह आहेत, त्या लेणी समूहांमध्ये देखील पाहायला मिळेल. सुरुवातीलाच आपल्याला 4 खांब पाहायला मिळतात आणि जो खांब आहे तो अर्धवट
त्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतो आहे, जो त्या कातळामध्येच कोरलेला आहे. आणि या ठिकाणी बसण्यासाठी देखील एक वरांडा बनवलेला आहे आणि त्या वरांड्यावरतीच बघा सुंदर असं नक्षीकाम देखील तुम्हाला बघायला मिळतं आहे. आणि या ठिकाणी देखील एक पाण्याची पोळी तुम्हाला बघायला मिळते. सो त्या पाण्याच्या पोळीचा आपण वापर त्यावेळेस जे काही बौद्ध भिक्षू असायचे ते पिण्यासाठी किंवा जे काही दैनंदिन व्यवहारासाठी त्या पाण्याच्या पोळीचा वापर केला जात असे. सो इथे देखील बघू शकता तुम्ही जे काही दालन आहे त्या दालनावरती देखील पिंपळाकृती कमान आहेत. या पिंपळाकृती कमान ज्या ज्या ठिकाणी लेणीवरती असतील ती लेणी ही बुद्धिस्ट लेणी असते हे आपल्याला नेहमीच बघायला मिळते. आणि ह्या लेणीच्या प्रवेशद्वारा देखील जे काही नक्षीकाम आहे ते खूपच सुंदर असं नक्षीकाम आहे. हे जे काही स्तंभ आहेत त्या कातळात कोरले आहेत आणि बघू शकता हे जाळीदार नक्षीकाम आहे ते किती सुंदर तुम्हाला बघायला मिळते. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही खांबांवरती सुंदर असं नक्षीकाम तुम्हाला बघायला मिळते. तर मित्रांनो, कुठेच न दिसणारं असं एक शिल्प तुम्हाला ह्या लेणीमध्ये दिसेल. लेणीच्या ह्या बाहेरच्या भागामध्ये दिसेल. ते आहे 7 फणी असलेलं नागाचं शिल्प. तर लेणी जी काय आहे या शिल्पाचं असं महत्त्व असेल किंवा असं सांगू शकतो की जे काही मुचलिंद जो नाग होता त्या नागाने बुद्ध धर्माला आश्रय दिला होता. सो त्याचंच प्रतीक म्हणून ह्या कातळमध्ये ह्या 7 फणी नागाचं शिल्प कोरलेलं आहे. तर लेणी क्रमांक 2च्या बाजूला आपल्याला अजून एक भव्य असं दालन दिसतंय. एक सभागृह दिसतंय जो खूपच भव्य असा सभागृह तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतंय. तर इथे अंदर आहे. सो इथे हे खोल्या दिसत आहेत तुम्हाला. त्या खोल्या बघू शकता तुम्ही. सो असं हे भव्य दालन ह्या खोल्या या लेणी क्रमांक 3 मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. तर मित्रांनो, इथे जे काही शिल्प दिसतंय ते आहे गौतम बुद्धाचे शिल्प आहे जे काही भग्नावस्थेमध्ये आहे. त्यांचं जे काही डोकं आहे या ठिकाणी दिसत नाहीये. आणि जे काही गौतम बुद्ध आहेत ते बसले आहेत कमळावरती. स्पष्ट दिसतोय तर मी कमळ दिसलंय आणि कमळाचं काही देठ आहे ते खाली दोन्ही शिल्प आहेत ते नागवंशी राजे आहेत. त्या नागवंशी राजाने कमळाचं देठ पकडलं आहे. म्हणजे जो काही कमळ आहे त्या कमळावरती बौद्ध धर्माचा जो काही प्रचार आणि प्रसार किंवा बौद्ध धर्माचा जो काही भार आहे तो नागवंशी राजाने दिला आहे. त्या नागवंशी राजाच्या डोक्यावरती बघा तुम्ही इथे फळा दिसतील अशा. म्हणजे हे जे काय आहे ते नागवंशी राजे आहेत. त्याचप्रमाणे गौतम बुद्धाच्या उजव्या साईडला जे आहे त्याला आपण म्हणतो पद्मपाणी. त्यांच्या हातामध्ये कमळ आहे. सो ते आहेत पद्मपाणी बोधिसत्व. ते देखील कमलावरती विराजमान आहे. आणि गौतम बुद्धाच्या डाव्या साईडला जे आहेत ते आहेत वज्रपाणी. ते देखील बोधिसत्व आहेत. हे 2 वज्रपाणी पद्मपाणी ही 2 बोधिसत्व आहेत. आणि त्यांच्याच वरती तुम्हाला हवेत उडणारे असे 2 व्यक्ती दिसत आहेत. ते त्यांना आपण म्हणतो विद्याधर. 2 असे शिल्प आहेत. पूर्ण जे काही शिल्प आहे ते भग्नावस्थेत आहे. आणि ह्याच ठिकाणी असते या शिल्पामध्ये मला बघायला मिळतं की गौतम बुद्धाने इथे चिवण जे काही घेतलं आहे त्या चिवणाचं इथे ज्या रेषा पडल्या आहेत, जसं आपण म्हणतो की घड्या पडल्या आहेत, त्या चिवणाच्या घड्या इथे तुम्हाला या शिल्पावरती बघायला मिळत आहेत.
सो हे जे काय आहे, जी काही स्थिती आहे ती धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा या मुद्रेला आपण म्हणतो. आणि ती आसन आहे ते आहे पद्मप्रलंब आसन आहे. ते गौतम बुद्ध या पद्मप्रलंब आसनामध्ये बसले आहेत. आणि इथे देखील बघू शकता हे जे दोन आहेत हे युगल आहेत, म्हणजे स्त्री आणि पुरुष आहे. हे आपल्याला शिल्पावर दिसतं. आणि या स्त्रियांच्या गळ्यामध्ये आभूषण आहेत, अलंकार आहेत, त्याच्या कमरेला देखील पट्टा आहे. आणि पुरुष आहेत हे जीवनपट ह्या शिल्पामधून त्या कारागिरीने दाखवलं आहे. त्याचप्रमाणे वरती गौतम बुद्धाच्या 1 2 3 4 5 6 अशा मुद्रा दिसत आहेत. त्याच्यापैकी सर्व जे काही गौतम बुद्धाची रूपं आहेत ती भग्नावस्थेत आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त हे शेवटचे काही शिल्प आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गौतम बुद्धाचं डोकं दिसतं, त्यांचे काही कर्ले हेअर्स आहेत त्या दिसतंय. त्यासोबत त्याचे काही मोठे कान आहेत, ते कान देखील तुम्हाला दिसत आहेत. इथे ही अवस्था आहे ती पद्मावस्थान अवस्था, इथे पण पद्मावस्थान आहे. हे पद्म प्रलंबित आहे, इथे पद्म प्रलंबित आहे. ही देखील पद्मासन अवस्था आपल्याला ह्या शिल्पामध्ये पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे हे देखील आहे गौतम बुद्धाचं रूप आहे. इथे देखील तुम्हाला चिमणाच्या घड्या पडलेल्या दिसत आहेत. आणि खाली एक छोटं शिल्प दिसत आहे, ते एक उपासक आहे. ते उपासक गौतम बुद्धाला वंदन करत आहेत. वरती देखील बघू शकता तुम्ही गौतम बुद्ध कमलावरती बसले आहेत आणि बाजूला 2 उपासक आहेत. इथे अजून एक तुम्हाला बघायला मिळेल, हे जे काही समोर नक्षीकाम दिसतंय, शिल्पपट कला दिसते ते आहे नक्षीकाम ह्या लेणीमध्ये कोरलेलं आहे. इथे देखील बघू शकता गौतम बुद्धाचं तसं स्वरूप आहे, ते देखील भग्न अवस्थेत आहे. तर अशी छोटी छोटी खूप साऱ्या माहिती आपल्याला ह्या लेणी सभामध्ये आपल्याला बघायला मिळतात. खिडकी आहे, ही खिडकी जी आहे ती आताच्या काळामध्ये आपण जसं खिडक्या बनवतात तसं ही नक्षीदार खिडकी तुम्हाला इथे बघायला मिळते. दादा प्लीज, ते स्तूप आहे त्याच्यावरती पैसे चिटकवू लागतात. बुद्धांचं प्रतीक आहे ते. सो इथे ते चिटकवण्याचं इथे नका करू ते. नाही, ते सांगतोय तुम्हाला की त्याला चिटकवू नका ते, कारण गौतम बुद्धाचं प्रतीक आहे ते लिंग नाही येते. सॉरी, तुमच्या भावना दुखवायच्या नाहीत मला, पण जे इतिहास आहे सत्य आहे ते फक्त मला सांगतोय. आणि असं एकच असं तुम्ही बघू शकता की स्तूप आहे ते बंदिस्त अवस्थेमध्ये आहे. कारण स्तूप जे असतं, जेव्हा जेव्हा आपण स्तूप बघितला आहे, कारला लेणी बघितला असेल किंवा पितळखोळा लेणी बघितला असेल किंवा कोणते जे स्तूप असतात ते स्तूपाच्या अवतीभोवती पिलर्स असतात. सो इथे तुम्हाला पिलर दिसत नाही. तो हे असं एकमेव असा स्तूप आपण म्हणू शकतो की तो बंदिस्त अवस्थेमध्ये ह्या कोंडिविटी लेणीमध्ये तुम्हाला बघायला मिळतो. तो देखील भग्न अवस्थेत आहे. फक्त तुम्हाला इथे स्तूपाचा जो काही खालचा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो ज्योत, ते दिसतंय. जे काही नक्षीकाम आहे त्याला म्हणतो आपण वेदिका पट्टी. आणि जे काय आहे हे अंडाकृती भाग असतो ते देखील भग्न अवस्थेत आहे. आणि वरती तुम्हाला हर्मिका दिसेल, त्या हर्मिकाचा छोटा भाग दिसतोय की नक्षीकाम असतं ते हर्मिकामध्ये, आणि त्याच्यावरती एक छत्रावली असते. सो हर्मिकाच्या आतमध्ये एक छोटा खड्डा असायचा आणि त्याच्यामध्ये जे काही अनंत असायचे किंवा बौद्ध भिक्खू असायचे त्यांचे जे काही अस्थी असायचे अस्थी त्या खड्ड्यामध्ये टाकायचे आणि त्याच्यावरती एक दंडक ठेवला जायचा आणि त्याच्यावरती छत्रावली असायची. छत्रावली तुम्हाला बघायची असेल तर कालाची काही लेणी आहे, एकविरा देवीसाठी त्या ठिकाणी मंदिर आहे, तिकडे लाकडी छत्रावली अजूनही तुम्हाला दिसते. सो हे असं बुद्धांचं रूप आहे. सो बुद्धांचं रूप ज्या ठिकाणी असतं त्याला म्हणतो आपण थेरवाद पंथ, ज्याला आपण हिनयान म्हणतो ते थेरवाद आहे. ज्या ठिकाणी बुद्धांच्या प्रतीकांचं म्हणजे धम्मचक्र असेल किंवा कमल असेल किंवा स्तूप असेल हे प्रतीक असतात, ज्या ठिकाणी यांचं वंदन केलं, याचं पूजन केलं त्याला आपण थेरवाद पंथ. आणि या ठिकाणी बुद्धांचं रूप देखील आहे. सो जी काही लेणी आहे कोंडिविटी लेणी ही थेरवाद आणि महायान या दोन्ही पंथामध्ये लेणी आपल्याला इथे तुम्हाला बघायला मिळते. सो सुंदर असं हे शिल्प आहे, लेणी आहे. सो फक्त इथे फोटो येण्यासाठी येऊ नका. या लेणीचा इतिहास हा जो आहे तो इतिहास देखील आपल्याला माहीत पाहिजे, कारण हा भारताचा वारसा आहे, तो आपल्याला जतन करायचं आहे, संवर्धन करायचं आहे. सो एवढं सांगू शकतो की ह्या लेणीवरच्या निमित्ताने की तुम्ही ह्या अंधेरी येथील कोंडिविटी लेणी आहे जिला आपण महाकाली केव्स म्हणतो, त्या महाकाली केव्स कोंडिविटी लेणीला तुम्ही अवश्य भेट द्या आपल्या मित्रपरिवारासोबत किंवा आपल्या फॅमिलीसोबत आवर्जून या आणि आपला जो भारताचा इतिहास आहे तो तुम्ही या नवीन वर्षी जाणून घ्या. खूप खूप धन्यवाद. अजून एक आहे लेणी क्रमांक 14 आय थिंक 14 की 15. या ठिकाणी तुम्हाला सुंदर असे खांब दिसत आहेत आणि त्याच्यानंतर आतमध्ये हे असं मोठं एक दालन तुम्हाला बघायला मिळेल, मोठं असं सभागृह तुम्हाला बघायला मिळेल. तिथे देखील खूप साऱ्या खोल्या आहेत, जसे आपण आधीच्या जे काही एका ठिकाणी बघितल्या होत्या तिथे देखील खूप साऱ्या खोल्या होत्या. तर या ठिकाणी देखील खूप साऱ्या अशा खोल्या तुम्हाला बघायला मिळतील. ही आहे लेणीची मागची बाजू.
कारण लेणीकडे आपण जात नाही मागच्या बाजूला. सो आपण आज त्या लेणीच्या मागची बाजूमध्ये काय आहे ते देखील आपण आज बघूयात. इथे देखील पाण्याच्या पोळी तुम्हाला बघायला मिळतील. या लेणीवरती खूप असे पाण्याची टाके, पाण्याचे पोळे आहेत. याचा अर्थ असा की या ठिकाणी बौद्ध भिक्खू मोठ्या प्रमाणे वर्षावासामध्ये किंवा या ठिकाणी ते वास्तव्य करत असतील. या लेणीच्या मागच्या बाजूला एका खडकामध्ये, एका कातळामध्ये कोरलेला आहे एक स्तूप. त्याच्यामध्ये स्तूपाचा पूर्ण भाग तुम्हाला बघायला मिळतोय. त्यामध्ये अंड पण दिसते, वेदिकापट्टी पण दिसते आणि हर्मिका देखील दिसते. ते बघू शकता या स्तूपामध्ये क्लिअर दिसते. आणि छत्रावली पण त्याच्यामध्ये कोरली आहे, कारण दंडक दिसते आणि त्याच्यावरती ती छत्रावली देखील तुम्हाला दिसत असेल कदाचित. सो आहे हा इथे पूर्ण असा स्तूप जो एका खडकामध्ये कोरलेला आहे. आणि आजूबाजूला हे अशा छोटा असा लेणी समूह. मित्रांनो, लेणीच्या वरच्या भागावरती असे काही पुरावे मिळालेत, पण ते नक्की काय आहे ते समजत नाही आहे. जर कोणाला याच्याबद्दल माहिती असेल तर कृपया कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता. तर मित्रांनो, यावर्षीचा आपला पहिला ब्लॉग आहे तो कोंडिवेटी बुद्धिस्ट केव्स जे आहे अंधेरी या ठिकाणी, ज्याला महाकाली गुफा देखील म्हणतात. तर असेच नवीन ब्लॉग आपल्या प्रत्येक महिन्यामध्ये येतच असतात. तसेच आपले ऐतिहासिक स्थळं आणि प्रेक्षणीय स्थळे आणि आपला भारतीय सांस्कृतिक वारसा जो काही बघायचा असेल तर आपल्या स्काय इन पीस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद. तुमचं नवीन वर्ष असंच सुख समृद्धी भरभराटीचं जावो हीच सदिच्छा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. सोबत आपल्याला भेटला आपला मित्र शौनक, जो एक स्वतः इतिहासप्रेमी आहे. तो ते सांगेल स्वतःबद्दलच. शौनक, काय सांगणार आहेस? हाय, मी शौनक साळवी. इंस्टावर पण माझं नाव शौनक म्हणूनच आहे. तिथे मी हिस्टॉरिकल जे फाइंडिंग्स आहेत त्याच्याबद्दल स्टोरीज वगैरे टाकत असतो, रील्स वगैरे टाकतो आणि हेरिटेज वॉकसुद्धा घेतो. तर आज मी नवीन वर्षाची सुरुवात करायला इथे कोंडिवटी केव्सला आलेलो. तेवढ्यात मला हा मिळाला, भेटला म्हणजे जो केव्सबद्दल माहिती सांगत होता. तर अशी आमची ओळख झाली. थँक्यू सो मच शौनक.